माणूस म्हणून सन्मान, स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्या महामानवांनी आपल्या जीवनाचं त्याग आणि समर्पण दिलेलं आहे, त्या सर्व महामानवांना पहिल्यांदा मी अभिवादन करते. बामसेफच्या 35व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे उद्घाटक डॉक्टर प्रदीप आगलावे सर, सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन तथा प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत आणि माझे शैक्षणिक कारकिर्दीमधले मार्गदर्शक, त्याचबरोबर विशेष उपस्थिती म्हणून आपल्यासमोर ज्यांनी एक प्रभावी वक्तव्य ठेवलेलं आहे त्या प्रतिभाताई, अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष लोक संघर्ष मोर्चा, त्याचबरोबर चळवळीतले आमचे मार्गदर्शक DK खापर्डे मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन BD बोरकर सर, ज्यांना आत्ताच आपण ऐकलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आमचे सहकारी संजय मोहते सर, महाराष्ट्र राज्य बामसेफ अध्यक्ष संजय पगारेजी, सचिव JS चव्हाण सर आणि ज्यांनी आपल्यासमोर प्रस्तावना मांडली ते संजय पगारे सर. माझ्यासमोर अनेक मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत. सरोज डांगे मॅडम आहेत, सुमन तिरपुडे मॅडम आहेत, अभिमान हाके पाटील सर आहेत, आमचे अकीफबाई डफेदार भाई पण आहेत, त्याचबरोबर मूलनिवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निसर्गंध सर, बामसेफ पब्लिकेशनचे हेड धनंजय झाकर्डे सर, आमचे सिनियर ॲक्टिव्हिस्ट सहारे साहेब, असे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर बामसेफ म्हणजे महाराष्ट्र राज्यातून पूर्ण जिल्हा स्तरावरून इथं जमलेला जो एक केडर आहे, या सगळ्यांना मी पहिल्यांदा बामसेफच्या 35व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांचं स्वागतही करते आणि त्यांचं हार्दिक अभिनंदनही करते. खरं तर म्हटल्याप्रमाणे आधीच बोरकर सरांनी आपल्यासमोर हा मुद्दा ठेवलेला आहे की कार्यक्रम जो ज्या वेळेला सुरू होणार होता त्या वेळेमध्ये न सुरू झाल्यामुळं ही जबाबदारी आता तुमचीच आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा आहे. आणि मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे तर साधारणपणे 1-1.5 तासाची क्षमता असते मेंदूची, एक आकलन करण्याची किंवा एक ग्रहणशक्ती असते. पण मला असं वाटतं की त्याच्यासुद्धा पुढं आपण थोडंसं गेलेलो आहोत. आणि माझी सर्वांना अशी विनंती राहील की विषय अत्यंत गंभीर आहे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं यासाठी विशेष असं एक चिंतन आणि महत्त्व या एकूण विचार प्रक्रियेला आपण दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी आपल्यासमोर हे माझं मत जे आहे ते मांडू इच्छिते. जे मुद्दे बोलायला पाहिजेत, ज्याच्याबद्दल मी बोलणार होते, ते मला असं वाटतं की सगळे मुद्दे आमच्या मान्यवर व्यक्त्यांनी पूर्णतः मांडलेले आहेत. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की माझं शैक्षणिक जे काही करिअर आहे त्याच्यामधले मार्गदर्ते डॉक्टर आगलावे सर इथं आहेत आणि चळवळीतले जे माझे मार्गदर्शक आहेत बोरकर सर तेही आहेत. आणि त्यांच्या समोर अध्यक्षता करण्याचं एक म्हणजे काय म्हणतो, एक परीक्षाच मला म्हणावी लागेल माझ्याकडे दिलेली आहे. पण मला असं वाटतं की सामाजिक व्यवस्था परिवर्तनातील जे एक आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी व्यक्तिनिष्ठतेऐवजी लोकतांत्रिक संस्थायीकरणाची जी काही प्रक्रिया आहे त्याचाच हा भाग आहे. आणि म्हणून त्यांची जे काही अनुयायी विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर त्या भूमिकेतून हे वक्तव्य तुमच्यासमोर मांडत आहे आणि एक मोठी संघटनात्मक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून ही भूमिका मी तुमच्यासमोर ठेवत आहे. कारण आम्हाला नेहमीच शिकवलेलं आहे ॲज अ केडर
द लेवल ऑफ द केडर इज लेवल ऑफ द लीडर अँड द लेवल ऑफ द लीडर इज लेवल ऑफ द केडर. त्यामुळे आज बोरकर साहेबांना आम्ही खाली बसून ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो आणि आज आम्हाला त्यांच्या बरोबर येऊन बोलण्याची एक संधी मिळत आहे. तर यालाच आपण लोकतांत्रिक सस्ताईकरण जे काही म्हणतो आणि याच्यावर आमचा अधिक भर असल्यामुळं व्यक्तिनिष्ठतेसाठी आम्ही कोणतीही म्हणजे जागा याच्यामध्ये न ठेवण्याची हीच प्रक्रिया आहे असं अगदी म्हणजे ठामपणे मला आणि सांगावंसं वाटतं. आणि ही संघटनात्मक जबाबदारी आणि बामसेफची राष्ट्रीय उपाध्यक्षा या नात्यानं जी काही भूमिका आहे ती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. फार विस्तारात न जाता एक 2-3 मुद्दे मला आपल्यासमोर ठेवायचे आहेत आणि मी ते ठेवू इच्छिते. महिलांच्या दृष्टिकोनातनं मॅडमनी अनेक गंभीर असे मुद्दे इथे उपस्थित केले. डॉक्टर एस आळतेकरांनी पुस्तक जे लिहिलेलं आहे द पोझिशन ऑफ वुमेन इन हिंदू सिव्हिलायझेशन, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एखादं सिव्हिलायझेशन ते उच्च दर्जाचं आहे किंवा नाही हे कसं तपासता येईल. तर ते असं म्हणतात त्याच्यामध्ये की त्या सभ्यतेमधले किंवा त्या संस्कृतीमधले किंवा त्या संस्थेमधल्या महिलांचा जो दर्जा आहे आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याच्यावर त्या सभ्यतेचं ती उच्च दर्जाची आहे, प्रगतीपथावर आहे किंवा नाही याचं आकलन आपण करू शकतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं म्हणतात की समाजाची प्रगती तुम्ही कशी मोजणार आहात, तर त्यातल्या महिलांनी काय कशा पद्धतीचा प्रोग्रेस केलेला आहे त्याच्यावर तुम्ही तो एक निकष आहे की तुम्ही ते म्हणजे कसं आहे ती सभ्यता किंवा संस्कृती किंवा समाज याचं तुम्ही अवलोकन करू शकता, त्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता. आणि हे जे पॅरामीटर आमच्या म्हणजे या विचारवंतांनी जे आपल्यासमोर ठेवलेलं आहे तेच एक पॅरामीटर जर आपण बामसेफ या संस्थानाला जर आपण लावलं तर आपल्याला निश्चितपणे असं म्हणू शकतो, म्हणजे आज ज्या भूमिकेतून मी आपल्यासमोर हे वक्तव्य मांडत आहे तेव्हा हे निश्चितपणाने आम्हाला सांगावं लागतं की या संस्थेमध्ये किंवा या ऑर्गनायझेशनमध्ये जो दर्जा महिलांनी प्राप्त केलेला आहे हा निश्चितपणाने आम्हाला अभिमानानं सांगण्यासारखाच एक मुद्दा आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठतेबद्दल सुद्धा माझे सर आहेत त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपली एनर्जी ही विभाजित होत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण विभाजित आहोत आणि हे खरंच वास्तव आहे आणि हा गंभीर मुद्दासुद्धा आहे. तर त्याच्याबद्दल मला थोडंसं जायचं आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय, तर व्यक्तिपूजा ज्याला आपण म्हणतो, हिरो वर्शिप ज्याला आपण, बाबासाहेबांनी ही टर्म यूज केलेली आहे हिरो वर्शिप. तर त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं आकलन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. व्हॉल्यूम फर्स्टमध्ये रानडे, गांधी आणि जीना यांचं जे काही त्यांनी ते भाषण आहे त्या लिखाणामध्ये पान क्रमांक 230 ते 31 याच्यामध्ये तुम्हाला हिरो आणि हिरो वर्शिपबद्दल तुम्हाला जाणून घेता येईल आणि ते प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ते वाचणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हिरो म्हणजे हिरोचे डेफिनेशन सुद्धा त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि ते असं म्हणतात, वन हू ट्राईज टू इम्पोज हिज ओन विल अपॉन देम म्हणजे पीपल बाय ट्रिकरी ऑर बाय व्हायलन्स. म्हणजे हिरो कुणाला म्हणायचा आहे, असा एक व्यक्ती किंवा कार्यकर्ता किंवा नेता जो आपला जे काही इच्छा आहे ती इच्छा इतरांच्यावर इम्पोज करण्याचा प्रयत्न करतो किंवा लादण्याचा प्रयत्न करतो. मग ते ट्रिकरीमधनं किंवा लबाडीपणाने असेल किंवा सामदाम दंड भेदाने असेल तर याला हिरो म्हटलेलं आहे. आणि हिरो आणि हिरो वर्शिपबद्दल डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की दिस इज द अनफॉर्च्युनेट फॅक्ट इन इंडिया. इंडियन सोसायटीमधली ही एक म्हणजे अनफॉर्च्युनेट ही गोष्ट आहे की इथं व्यक्तिपूजेला आणि व्यक्ती महात्म्याला अधिक महत्त्व इथं प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये म्हणतात की एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आदर असणं हे स्वाभाविक आहे, तो आदर असला पाहिजे. पण ते असं म्हणतात की
व्यक्तीबद्दल आदर असला पाहिजे, म्हणजे सेन्स ऑफ एक्सप्रेसिंग अवर ओन अनबाउंडेड ॲडमिरेशन इज वन थिंग. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचं त्याच्याबद्दल त्याच्या कामाप्रती तुमचा आदर असेल, त्याच्याबद्दल कौतुक असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. बट टोटली ओबे द हिरो इज मोस्ट पर्निशियस थिंग. टोटली ओबे किंवा त्याच्या लीन जाणं, डॅनियल ओकोनेलचं सुद्धा एक कोटेशन आहे त्याच्यामध्ये. तर त्या व्यक्तीच्या इतक्या प्रभावाखाली तुम्ही जाल की त्यानं केलेल्या चुकासुद्धा तुम्हाला दिसत नाहीत आणि केवळ त्याचं एक मत तुम्ही फक्त ते त्याची आज्ञा पाळण्याच्या दृष्टिकोनातनं जर त्याच्याकडं बघत असाल तर इट इज अ डेंजर टू द स्टेट, असं सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे, हिरो वर्शिप टेक्स अवे वन्स इंटेलिजन्स टू थिंक. विचार करायची तुमची जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, तीच टोटली थांबवली जाते. अँड इंडिपेंडन्स टू ॲक्ट. तुम्ही काय पुढं करणार आहात याच्याबद्दलचं तुमचं जे काही स्वातंत्र्य आहे ते पूर्ण नेस्तनाबूत याच्यामध्ये केलं जातं हिरो वर्शिपमध्ये. आणि दिस वन मेक्स अ परफेक्ट फूल. म्हणजे आज बोरकर साहेबांनी मगाशी वक्तव्यामध्ये सांगितलं की मूर्ख बनवलेलं आहे ना आम्हाला इतके दिवस, असं मूर्ख बनवलं गेलेलं आहे. तर ह्या हिरो वर्शिप ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की या सगळ्या जर गोष्टी तुम्ही एखाद्या नेत्याच्या जर लीन गेलात तर यू बिकेम अ परफेक्ट फूल. मग आता प्रश्न हा आहे की तुम्ही फूल व्हायचं आहे किंवा नाही. आणि म्हणून व्यक्ती केंद्री संघटना आणि व्यक्तीचं महात्म्य याला पूर्णतः आम्ही म्हणजे ते पूर्णतः इरॅडिकेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये आज बामसेफ गेले 40 वर्ष या प्रक्रियेमध्ये आलेली आहे. वेगवेगळे बामसेफमध्ये जी स्थित्यांतरं झालेली आहेत या स्थित्यांतराच्या वर्ण एक लेसन घेऊन, ज्याला आपण म्हणतो की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि आमच्या इतिहासामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये ज्या काही आमच्याकडनं लूप फॉल्स राहिलेले आहेत, आय डोंट से इट अ मिस्टेक, इट इज अ लूप फॉल. आणि अशा पद्धतीचे लूप फॉल्स ओव्हरकम करण्यासाठी ही लोकतांत्रिक संस्थायीकरणाची प्रक्रिया आणि कलेक्टिव्ह लिडरशिपची प्रक्रिया बामसेफने विकसित केलेली आहे. आणि ती प्रोसेस काही प्रमाणामध्ये आम्ही याच्यामध्ये यशस्वी होताना आज आपण दिसत आहोत. आणि म्हणूनच ही जी काही व्यवस्था आज आपण पाहत आहोत या ही व्यवस्था म्हणजेच लोकतांत्रिक संस्थायीकरणाची प्रक्रिया आहे. लोकतंत्राला अत्यंत महत्त्व आमच्या संघटनेनं दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की काही प्रमाणामध्ये लीडर हा डिक्टेटर सारखाच असला पाहिजे आणि कॅरिस्मॅटिक लिडरशिप म्हणजे लीडरकडे असली पाहिजे असाही एक समज लोकांचा आहे. पण त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला आपल्या व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये दिसून आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही कलेक्टिव्ह लिडरशिपकडे जात आहोत आणि डेमोक्रेसी किंवा लोकतंत्र लोकशाही याला आमच्या संघटनेचं फाउंडेशन म्हणून आम्ही आज पाहत आहोत. तर डेमोक्रेसीबद्दल सुद्धा एका विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की मॅन्स कपॅसिटी फॉर जस्टिस मेक्स डेमोक्रेसी पॉसिबल. मॅन्स कपॅसिटी फॉर जस्टिस मेक्स डेमोक्रेसी पॉसिबल, but man's inclination to injustice makes democracy necessary. रिनहोल्डचं एक हे वाक्य आहे. म्हणजे न्याय देणं हे गरजेचं आहे म्हणजे पण माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती ही दमनाकडे जाणारी आहे. दमन करण्याकडे जाणारी नैसर्गिक प्रवृत्ती माणसाची असल्यामुळं तिथं लोकशाही आवश्यक आहे असं मत तिथं मांडलं गेलेलं आहे. म्हणजे डेमोक्रेसी इज नेसेसरी. कारण अन्याय किंवा दमन करण्याची मानवी प्रक्रिया म्हणजे पॉवर करप्ट असं म्हटलेलं आहे. ॲब्सोल्यूट पॉवर्स करप्ट ॲब्सोल्युटली. जेव्हा माणसाच्या हातामध्ये सत्ता येते तेव्हा त्याचं नॅचरल इन्क्लिनेशन हे इनजस्टिसकडं असल्यामुळं, अन्याय करण्याकडं, एक्सप्लॉयटेशन करण्याकडं असल्यामुळं त्या ठिकाणी डेमोक्रेसी किंवा लोकशाही ही अत्यंत गरजेची आहे असं मत मांडलं गेलेलं आहे. त्यामुळं लोकतंत्रात्मक एक ढाचा
निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये बामसेफ स्वतःला आज पाहत आहे आणि काही प्रमाणामध्ये आम्ही यशस्वीसुद्धा त्याच्यामध्ये झालेलो आहोत. डेमोक्रेसीमध्ये खूप तोटे आहेत, डिसिजन मेकिंगमध्ये फार अडथळे असतात, खूप लाँग टर्म प्रोसेस आहे, असाही डेमोक्रेसीवर एक आरोप केला जातो. त्यासाठी पण असं म्हटलं गेलेलं आहे, ऑल द इल्स ऑफ डेमोक्रेसी कॅन बी क्युअर्ड बाय मोर डेमोक्रेसी. म्हणजे लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जर काही अडथळे असतील, त्याचे म्हणजे तोटे काही असतील, त्याच्यामुळं जर काही नुकसान जरी होणार असेल, तर ओनली सोल्युशन इज मोर डेमोक्रेसी. म्हणजे अधिक प्रमाणामध्ये डेमोक्रेसी किंवा लोकतंत्र लागू करणं, ते प्रस्थापित करणं, हाच त्याच्यावरचा उपाय आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. एल स्मिथ यांनी, गव्हर्नर ऑफ न्यूयॉर्क, यांनी हे मत त्यांचं व्यक्त केलं आहे. त्यामुळं लोकतांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, असं हे चित्र आपल्याला दिसत आहे. बामसेफमध्ये अधिवेशनांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा एकूणच आमच्या महामानवांचे सुद्धा त्यांनी जे काही लढे उभे केलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या परिषदा आणि अधिवेशनांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक प्रभावित करणं, लोकांना आपला विचार अधिकाधिक तीव्रतेने पोचवणं आणि लोकांना विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये घालण्याची एक म्हणजे यंत्रणा या अधिवेशन आणि परिषदांच्या माध्यमातून आमच्या महामानवांनी केलेली आहे. आणि बामसेफमध्ये सुद्धा ही अधिवेशनाची प्रक्रिया अगदी विकसित स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे अगदी जिल्हास्तरीय अधिवेशनांपासून राज्य अधिवेशनं असतात आणि म्हणजे 25 डिसेंबर हा जो आमचा मूल निवासी मुक्तिदिन आम्ही म्हणून साजरा करतो, त्यावेळेला आमचं राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा दरवर्षाला भरतं. त्यामुळे ही अधिवेशनांची प्रक्रिया ही एक विशेष अशी एक प्रभावी परंपरा बामसेफने विकसित केली. आणि आज महाराष्ट्र राज्य अधिवेशन होत असतानाच अनेक ठिकाणी म्हणजे पूर्ण देशभरामध्ये आजच्याच दिवशी नाही तर या महिनाभराच्या अखेरपर्यंत आणि मिड सप्टेंबरपर्यंत अनेक राज्य अधिवेशनं ठिकठिकाणी होत आहेत. त्याच्यामध्ये मग अगदी मध्य प्रदेश आहे, पंजाब आहे, UPमध्ये साधारणपणे 4 ठिकाणी म्हणजे UP सेंट्रल, UP साऊथ, UP वेस्ट अशा वेगवेगळ्या 4 प्रांतांच्या मध्ये आमचं राज्य अधिवेशन होत आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, साऊथकडचे जे स्टेट्स आहेत, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये आज बामसेफचं नेटवर्किंग हे प्रस्थापित होत आहे. आणि राज्य अधिवेशन घेणं म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये आणि अधिवेशन इतक्या म्हणजे एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते पार पाडणं ही मला वाटतं की खूप महत्त्वाची आणि स्वाभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं अधिवेशनाला आपण येतो तर त्याचं एक कारणसुद्धा आपण सांगितलेलं आहे की त्या प्रस्तावनेमध्ये की या सगळ्या आमच्या ज्या भूमिका आहेत त्याच्याबद्दल कार्यकर्त्याला अधिक माहितीप्रवण बनवणं आणि पुढं वर्षभर फील्डमध्ये जाऊन या लोकांना एक संपर्काच्या प्रक्रियेमधून अधिक सजग करणं, विचारप्रवण बनवणं ही भूमिका इथून कार्यकर्ता घेऊन जात असतो. म्हणजे बामसेफबद्दल असंही म्हटलं जातं की अधिवेशन करण्याशिवाय हे काय करतात, तर याच्यासाठी हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि हा मुद्दा आमच्या महामानवांनी सांगितलेला आहे. आमचा मनचा मुद्दा नाही आहे, हा संपर्क साधण्याचा एक प्रभावी माध्यम आहे आणि आमची भूमिका लोकाभिमुख करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याची एक हा भाग आहे असं आपल्याला या माध्यमातून दिसतं. काही मॅडमनी संवाद संपर्काचा एक मुद्दा इथं मांडलेला आहे. तर मला फार आनंदानं हे सांगावं असं वाटतं मॅडम की मागच्या ऑगस्टमध्ये रिंगणाबोडी जे आमचं राष्ट्रपिता ज्योतिबा फुले क्रांती संस्थान आहे, या संस्थानामध्ये कोविडचा कालावधी असून सुद्धा 51 देशव्यापी संघटनांना आम्ही तिथं बोलवलेलं, देशातल्या वेगवेगळ्या संघटनेना तिथं बोलवलेलं होतं. त्या संघटनांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथं आलेले होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संवाद संपर्क साधण्याची जी काही प्रोसेस आहे ती त्यावेळेला आम्ही घडवलेली आहे. आणि मला असं वाटतं की बामसेफ आणि ही आमचीच एक अशी भूमिका आहे की आम्ही संवाद संपर्क ठेवतो आणि तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. बाकी संघटना या प्रक्रियेमध्ये त्यांनी यायला पाहिजे अशी जेव्हा ते भूमिका घेतील तेव्हाच, म्हणजे जे काही अंमलकेशन आहे ते एकतर्फी होऊन चालणार नाही आहे.
कारण जसं सरांनी सांगितलं की जातींच्या मध्ये वाटलेले लोक आहेत आणि जातींच्या संघटनामध्ये वाटलेले लोक आहेत आणि महामानवानं सुद्धा आम्ही आमच्या जातीमध्ये जर वाटलेलं असेल तर आम्ही हे सगळं सोडून आमच्या भेद जे काही भिंती आहेत त्या जोपर्यंत सोडत नाही, संवाद संपर्क म्हणजे आता डफेकर साहेबांनी त्या आमच्यासारख्यांना त्यांच्या पण ह्याच्यामध्ये बोलवलं पाहिजे. आमसेफचं हे असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये जातीची कुठलीही सीमारेषा न ठेवता वेगवेगळ्या मान्यवर लोकांना या विचारमंचावर कायम बोलवण्याची प्रक्रिया मामसफमध्ये असते. पण मला असं वाटतं की हे चित्र अनेक संघटनांच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला दिसू लागेल तेव्हाच आपण म्हणू शकतो की आम्ही एक होऊन हे काम पुढं नेण्याच्या भूमिकेमध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळं एक नॅशनल लेवलची कमिटी आम्ही फॉर्म केलेली आहे. त्या नॅशनल कमिटीमध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये म्हणजे विविध संघटनांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांची एक नॅशनल कमिटी फॉर्म करून पूर्ण वर्षभर आम्ही अनेक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या नेत्यांशी संवाद करून संपर्क करून एक सौहार्दाचं वातावरण ज्याला आपण म्हणतो ते वातावरण प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. हाही महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि असं चित्र दिसते की हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या अजेंड्याबद्दल बोरकर सरांनी विस्तृत चर्चा आपल्यासमोर ठेवलेली आहे. तर या विरोधी शक्तींना आम्ही कसं काउंटर करणार आहोत किंवा ह्या थोपवून कशा लावणार आहोत याच्यासाठी एक सर्वांगीण एक रणनीती आम्ही डिफाईन केलेली आहे. ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंटल स्ट्रॅटेजी रणनीती आम्ही ती समग्र सुधारित नीती म्हणजे बाबासाहेबांचंच एक मत आहे की जेव्हा व्यक्तीमध्ये संघटनांच्या मध्ये शैथिल्य यायला लागतं त्यांच्या धमन्यामध्ये काठीण्य जेव्हा यायला लागतं तेव्हा काय केलं पाहिजे तर हे काम बाबासाहेब म्हणतात त्या व्यक्तींचंच आहे, त्या समाजातील लोकांचंच आहे की त्यांनी प्रभावी काही उपाय शोधले पाहिजेत. म्हणजे डिफरंट वेज अँड मीन्स त्यांनी असा प्रयोग केलेला आहे शब्दप्रयोग. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हा जो काही प्रभावी ब्राह्मणिकल फोर्सेस आहेत त्यांना थोपवून लावणं नाही त्यांच्यावर विजय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला घालण्याचा एक म्हणजे प्रभावी एक यंत्रणा आम्ही फॉर्म करत आहोत. आणि यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग आम्ही फॉर्म केलेली आहे. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगमध्ये साधारणतः पूर्ण देशभरामधले जे विचारवंत आहेत ज्या वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञ लोकांना घेऊन एक रिसर्च डेव्हलपमेंट विंग फॉर्म केलेली आहे. आणि एकूण आमचा सोशो पॉलिटिकल सिनेरिओ जो काही आज देशाचा आहे त्या दृष्टिकोनातनं कोणत्या पद्धतीचे उपाययोजना आम्ही पुढं जाण्यासाठी म्हणजे सज्ज राहिलं पाहिजे. कारण आपण एक असं बघतो की जसं मॅडमनी सांगितलं की सायंटिफिक वेज आपल्या आहेत पण आपण ते यशस्वीपणे लोकांच्या समोर मांडू शकत नाही आहे. तर सायंटिफिक वेनं जाणं आणि लोकांना आपल्या फोल्डमध्ये येण्यासाठी प्रभावित करण्याची एक जी काही रणनीती आहे ती आम्ही म्हणजे या विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. त्याचबरोबर बामसेफची ही सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे की केवळ बामसेफकडे कर्मचाऱ्यांचं संघटन म्हणून जे बघितलं जातं तर त्याच्याऐवजी सुद्धा अनेक विंग्स ऑफशूट विंग्स ज्याला आपण म्हणतो या शाखांचं सुद्धा एक निर्माण या दिवसांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये मूलनिवासी संघ असेल, मूलनिवासी विद्यार्थी संघ असेल, मूलनिवासी सभ्यता संघ असेल, मूलनिवासी कर्मचारी संघ असेल अशा विविध संघटना ऑफशूट विंग्सच्या माध्यमातून पूर्ण जनमानसामध्ये इथल्या तळागाळातील प्रत्येक माणसाकडे जाण्याची एक यंत्रणा आम्ही निर्माण करत आहोत. आणि त्याचबरोबर पब्लिकेशन विंगसुद्धा आमची आम्ही करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. तर अशा पद्धतीनं या सगळ्या भूमिका काय आहेत या भूमिका सांगण्याची माझी जबाबदारी आहे आणि त्या मी आपल्यासमोर सांगत आहे. आणि या सगळ्या जे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्याचबरोबर आज आमच्यासमोर जे काही आमचे प्रश्न आहेत आमचे मूलनिवासी बहुजन समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावर गहन चिंतन करणं आणि या प्रश्नांच्या केवळ चिंतन नाही तर त्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आपण ॲक्शन प्लॅनमध्ये जाणं ही भूमिका घेऊनच आज आपण या अधिवेशनामध्ये 3 प्रबोधन सत्र ठेवलेली आहेत.
आणि 3 प्रबोधन सत्रांची जी काही विषय आहेत ते सुद्धा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे विषय आहेत असं मला वाटतं. जाती आधारित जनगणनेबाबतीत लोकांच्या इच्छेचे दमन, लोक उद्रेकाला आमंत्रण हा विषय आहे पहिल्या प्रबोधन सत्राचा. दुसऱ्या प्रबोधन सत्राचा विषय आहे धर्माधारित देशाचा आग्रह, एक राष्ट्रघातकी पाऊल. आणि तिसऱ्या प्रबोधन सत्राचा विषय आहे खाजगीकरण आणि कंत्राटी पद्धतीच्या दुष्परिणामाला नष्ट करण्याची रणनीती, एक राष्ट्रव्यापी चर्चा. तर असे हे जे काही आज आमच्या युवकांच्या समोर, आज आमच्या इथल्या माणसासमोर जे काही एक प्रश्न निर्माण सगळे झालेले आहेत, या प्रश्नांचं निराकरण करणं आणि हे प्रश्न आमचे आहेत आणि आम्हीच ते सोडवले पाहिजेत, या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागणार आहे याचं एक समग्र असं चिंतन या सगळ्या प्रबोधन सत्राच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर प्रतिनिधी सत्र जे काही आहे ते गेले 4-5 वर्ष आम्ही BS4 अभियान इथं राबवत आहोत. भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन हे जे काही आहेत. डॉक्टर आगलावे सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की संविधानाचं काय महत्त्व आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच आपण आज या स्थितीला आलेलो आहे. आणि आज संविधानाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही अनार्कीमध्ये, अराजकतेमध्ये पदार्पण करण्याच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळं संविधानाचं संवर्धन करणं, त्याचं रक्षण करणं ही फार महत्त्वाची भूमिका आज बामसेफनं गेले 4 वर्षापासून ती उचललेली आहे. सुरुवातीच्या भागामध्ये आम्ही युनिव्हर्सिटीज लेवलला, कॉलेज लेवलला या संविधानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही शाळांच्या माध्यमातून आणि आज आम्ही तळागाळातला जो खेड्यापाड्यातला जो काही वर्ग आहे, जो शिकलेला सुद्धा जास्त नाही आहे, त्या लोकांना या संविधानाचं महत्त्व काय आहे हे पटवून देण्यासाठी गावोगावी चलो गाव की ओर, BS4 चलो गाव की ओर हे जे काही आमचं अभियान आहे ते गेले 4 वर्ष आम्ही अव्याहतपणे हे ते चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून आम्ही स्वतःला विकसित करण्याच्या प्रोसेसमध्ये आज आम्ही आहोत. त्यामुळं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मी हेही जाणते की वेळ खूप झालेला आहे, बरंच काही बोलण्यासारखं होतं, पण मला असं वाटतं की अनेक मान्यवर इथं आल्यामुळं त्यांनी समग्र असं चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि एक संघटनेची भूमिका किंवा संघटनेची उपलब्धी ज्याला आपण म्हणतो किंवा संघटनेची अचिव्हमेंट ज्याला आपण म्हणतो, ती जी काही आमची ऊर्जा आहे, ती ऊर्जा निर्माण करण्याची जी काही माझ्याकडे जबाबदारी होती ती मी थोडीशी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं आहे. आणि वेळ खूप झालेला आहे. मी सगळ्या पुन्हा म्हणजे आभार प्रदर्शनाचा भाग नंतर होणारच आहे, तर तत्पूर्वी डॉक्टर आगलावे सर, डॉक्टर सरोज डांगे मॅडम यांचे आभार मानते. अनेक मान्यवर इथं या विषयावर चिंतन मांडण्यासाठी आपल्यासमोर आलेले आहेत, त्यांचंही मी आभार मानते. विचार मंचावरील आमचे सहकारी साथी आहेत, या सगळ्यांचे आभार मानते. आणि विषयाला जास्त न लांबवता थोडक्यात माझा विषय संपवण्याचा मी प्रयत्न करते. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय मूल निवासी, जय संविधान, जय भारत.